2 गायींपासून 80 जनावरांपर्यंत संभाजी खोत यांची ही मोठी भरारी. भुईवाडी येथील संभाजी खोत यांनी 1996 पासून आई वडिलांसोबत जोडधंदा म्हणून गोठा व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवात फक्त 2 गायींपासून झाली. आज त्यांच्या गोठ्यात 70 ते 80 जनावरे दिसतात. यामध्ये मुर्रा म्हशी, देशी गायी, हरियाणातून आणलेल्या म्हशी असे उत्तम जातीची जनावरं आहेत. तरुण बांधवांना सांगतो, स्वतःची जागा असेल, 10 गुंठ जरी क्षेत्र असेल तर एक 4 जनावर पाळून आपण लोकांच्या कामाला जाण्यापेक्षा आपला धंदा 2023 मध्ये त्यांनी 9 मुर्रा म्हशी घेतल्या. गावात त्या वेळेला 16 म्हशी आणल्या होत्या, त्यापैकी 7 यांच्या होत्या. हरियाणामध्ये ते 8 दिवस राहिले. प्रत्यक्ष 4 धारा बघितल्या, दूध पाहिलं, जाती तपासल्या आणि मगच जनावरं विकत घेतली. हरियाणाला स्वतः जाऊन, स्वतः तिथं राहून, कर्नाळ या ठिकाणी जाऊन स्वतः म्हशींची पारख करून 8 दिवस दूध बघून म्हशी खरेदी केल्या. आज त्यांच्या दिवसाकाठी 240+ लिटर म्हशीचं दूध तर 175+ लिटर गाईचं दूध विक्रीला जातं. खर्च काढून ते लाखोंची कमाई करतात. 1,95,93,90,000च्या वरती 10 दिवसाचं आपलं बिल होते. संभाजी खोत म्हणतात, जनावर घेतेवेळी घाई करू नका, जात पारखून घ्या, तेव्हाच गोठा व्यवसाय फायद्यात राहतो. त्यांच्या संयम, मेहनत आणि योग्य निर्णयामुळे त्यांचा छोटा व्यवसाय आज मोठ्या उंचीवर पोहोचला आहे. आई वडिलांना आम्ही दैवत मानून आजपर्यंत आम्ही तिघा भावांनी एकत्र राहत आलो. कारण आमची आई आम्ही जेव्हा काहीतरी कामात आलो, वेळ झाला तरी आम्हाला झोपायला जरी वेळ झाला तरी आई आम्हाला 3 वाजता म्हणजे जागा करायची, आमच्यावरून गोठ्यात यायची. एवढं नेमकी त्यांची ही यशोगाथा आहे कशी, चला बघूया. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ आणि केके न्यूज यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू असलेला आपला हा कार्यक्रम गोकुळ कट्टा, आणि त्या माध्यमातून आज मी बघायला गेलं तर भुईवाडी या गावामध्ये आहे. या गावातील प्रगतशील शेतकरी आणि दूध उत्पादक शेतकरी संभाजी खोत यांच्या आज मी गोठ्यावरती आहे. माझ्या मागे जर का आपण बघितलं तर त्यांचा हा गोठा आहे. जवळपास 2 गायींच्या पासून सुरू केलेला हा व्यवसाय आज बघायला गेलं तर 70 ते 80 जनावरांच्या पर्यंत येऊन पोहोचलेला आहे, आणि ही त्यांची एक प्रेरणादायी गोष्ट आहे. मागे जर का बघितलं तर हा गोठा आणि यापूर्वी असलेलं गुराळघर, आणि गुराळघर नंतर त्यामध्ये न थांबता दूध व्यवसायाकडे वळत, गायी असेल, गायींच्या नंतर आता 2 वर्षापूर्वीपासून म्हशींच्याकडे, आणि त्यामध्ये मुरा जातीच्या म्हशींच्याकडे वळत यांनी चांगल्या पद्धतीने प्रगती साधलेली आहे. यांचा एकूण एक जो काही प्रवास आहे तो आपण केके न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आता जाणून घेणार आहे. साहेब, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल, तुम्ही मला मगाशी बोलताना म्हटलात की 2 गायींच्या पासून आमचा हा प्रवास सुरू झाला. खरं बघायला गेलं तर ही एक उल्लेखनीय आणि आपल्या ह्या ग्रामीण भागामध्ये एवढा मोठा गोठा असलेले हे एकमेव सण म्हणावं लागेल. काय सांगाल, 2 गायींच्या पासून सुरू झालेला हा प्रवास नेमका कसा होता? 1996 पासून या ठिकाणी आई वडिलांच्या मार्गदर्शनाखाली जनावरांची आवड असल्यामुळं पूर्वी पाहुण्यांच्याकडून एखादी कालवड किंवा गाय अर्धनीनं आणायची. त्यापासून हा धंदा, शेतीला जोडधंदा या उद्देशाने सुरू केला. 2 भाऊ आणि मी या माध्यमातून सुरुवात केली. सुरुवातीला त्यात जनावरांचं एवढं परवडलं असं वाटत नव्हतं, पण हळूहळू तिची आवड निर्माण होत गेली. तसे स्वतःच 20 गायी 2-4 वर्षानंतर 2004 पर्यंत स्वतःच तयार करत 20 गायींचा गोठा कंपल्सरी आजपर्यंत चालू होतात. गोकुळ दूध संघानं आमचे नेते माननीय श्री बंटी साहेब यांच्या आव्हानाला साथ म्हणून आम्ही म्हशीची निवड केली, आणि त्यांच्या आव्हानाला साथ देण्यासाठी आम्ही सुरुवातीला म्हशी आणायचं नियोजन, हरियाणामधून म्हशी आणायचं नियोजन केलं. ते पण गोकुळनं त्यावेळेला 30,000 रुपये अनुदान देण्याचं जाहीर केलं. टप्प्याटप्प्यानं आज 50,000 अनुदान जाहीर केले. शेतकऱ्यांच्या साठी अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि त्या माध्यमातून सुरुवातीला आम्ही 7 म्हशी खरेदी केल्या. पहिल्या टप्प्यात मी स्वतः 7 केल्या. डेअरीच्या माध्यमात आपल्या 2 दूध संस्थांच्या माध्यमातून 16 म्हशीचा लॉट आणला. त्यामध्ये मी स्वतः 7 म्हशी केल्या. एका दूध उत्पादकाला 2 दिल्या होत्या, त्याला जमना पाळायला म्हणून त्यानं 2 मला परत दिल्या. अशा 9 म्हशी ऑगस्ट 23 मध्ये मी घेतल्या. बऱ्यापैकी चांगलं नियोजन या ठिकाणी करत परवडायला लागलं. म्हशी सुद्धा चांगल्या लागल्या. दूध सुद्धा 12 लिटर दूध त्या आपल्या इथं द्यायला लागल्या. त्यामुळे जाऊन आणला. हरियाणाला स्वतः जाऊन, स्वतः तिथं राहून, कर्नाळ या ठिकाणी जाऊन स्वतः म्हशींची पारख करून 8 दिवस दूध बघून म्हशी खरेदी केल्या. आणि बऱ्यापैकी 16च्या 16 म्हशी त्यावेळेला आम्हाला चांगल्या लागल्या. आज तागायत त्या म्हशी आता मला माझ्या दुसऱ्यांदा
व्याल्यात म्हशी आता तिसऱ्यांदा गाभ गेल्या त्या 2 वर्षामध्ये. तर चांगलं उत्पादन त्यांच्यापासून मिळालं, अशी आवड निर्माण झाली. मग वाराणसी पासून एक 16 म्हशीचा लॉट आला आणि गुजरात मधनं एक आणला, परत आता हरियाणातनं दोन लॉट या ठिकाणी आणला. असं करत माझ्या स्वतःच्या आज 32 म्हशी आपण आता बघितलेल्या आहेत आणि म्हशींच्या पासून चांगलं उत्पादन या म्हणजे माझ्यासारख्या शेतकऱ्याला आवर्जून मिळत आहे. खर्च वजा जाता सगळा जर विचार केला तर एक सगळा खर्च काढून वैरण वगैरे सगळे खरे विकत ते. आता मी जर बघितलं, तुम्ही चाऱ्याचं सुद्धा नियोजन या ठिकाणी बघितलं तर 90% वैरण ही वाळली. गेली 2 वर्ष मी सातत्याने या जनावरांना घालतो, त्यामुळे जनावरांची पचन क्रिया आणि गाभण जाण्याचा प्रेड निश्चित चांगला आहे. मला कुठल्याही प्रकारचा गाभण म्हशी जाण्यासाठी त्रास झालेला नाही. आता समोर बघितलं तर माझ्या 2 वर्षाची रेडी आज 50-52 दिवस झाले गाभ गेलेले आहे. तर चांगलं नियोजन केलं तर निश्चित रूपानं हे शेतकऱ्याला लाभदायक आहे. खरं मला सांगा, आता ज्या वेळेला आपण एखाद्या भागामध्ये जातोय, म्हणजे हरियाणा, कर्नाल ह्या भागामध्ये जातोय, म्हशीची पारख करतोय, पारख करताना काय काळजी घ्यावी लागते? कारण बऱ्याच वेळेला बघायला गेलं तर शेतकऱ्यांची कुठं ना कुठेतरी फसवणूक या धंद्यामध्ये होते. तर काळजी काय घ्यायला लागते? काळजी फक्त पैशाच्या किमतीच्या ह्याच्यात फसवणूक होत्या. जनावर स्वतःची जर पारख असेल तर त्या जनावर घेताना पारख करून घेतली तर निश्चित प्रमाण फसवणूक होत नाही. किमतीच्या ह्याच्यात 5-10 हजार कमी जास्त होत जाते, त्यामुळं किमतीच्या ह्याच्यात फसवणूक होऊन जाते. फक्त जनावर घेताना स्वतः जाऊन स्वतः निवड करून काळजी करून त्याचं दूध बघून जात बघून घेणं गरजेचं आहे. किती वेळा असं तुम्ही बघताय दूध किती देते किंवा काय कसं राहते? आम्ही सरासरी 4 धारा बघितल्याशिवाय म्हशीचा व्यवहार करत नाही. 4 धारा 4 धारा बघायच्या कंपल्सरी. सकाळ संध्याकाळ अशा 4 टाइम धारा बघूनच म्हशी खरेदी करायची. बरं. त्यासाठी 2-3 दिवस तिथे राहतो. 4-5 दिवस राहतोय आम्ही. एकंदरीत बघायला गेलं तर ह्याचं चाऱ्याचं नियोजन, पाण्याचं नियोजन कसं राहतंय आपलं? पाणी आपली विहीर आहे, विहिरीचं पाणी इथं हौद बांधलेला आहे, हौदामध्ये टाकतोय. तिथून आपण जनावरांना लागेल त्या वेळा सकाळी संध्याकाळी 2 वेळा दिवसातून पाणी दाखवतोय. चारा सुद्धा दिवसातून 2 वेळा घालतोय. सगळं नियोजनबद्ध वेळेनुसार करतोय. सकाळी 3:30 वाजल्यापासून चालू ते 8 वाजेपर्यंत पूर्ण काम आमचं होतंय. सकाळी रोज 3:30ला, दुपारी 3:30ला, सकाळी 3:30ला बरोबर वेळेनुसार. सकाळी 4:30ला मशीनच्या धारा काढायला चालू करायच्या, संध्याकाळी सुद्धा 4:30ला धारा काढायला चालू करायच्या. त्यामुळे दुधात 1 मिलीचा सुद्धा फरक जनावरांच्यात होत नाही. त्यामुळं वेळेत असल्यामुळे जनावर सुद्धा रवत वगैरे सगळं वेळेत असल्यामुळे करत बसते. काय म्हणजे दूध व्यवसाय करायचं झालं तर बऱ्याच अडचणी पण आहेत खरं बघायला गेलं तर. मग ह्या धंद्यामध्ये असं नेमकं काय गणित आहे की जे शेतकऱ्यांनी म्हणजे ह्या गोष्टी फॉलो करायला पाहिजेत? बऱ्याच अडचणी या धंद्यामध्ये आहेतच. कसं आहे, मनापासून केलं तर प्रत्येक धंद्यात त्याची आवड निर्माण व्हायला पाहिजे. त्यातनं उत्पन्न हे 100% कमी जास्त प्रमाणात मिळत असते. फक्त मनाची तयारी पाहिजे. अडचणी ही प्रत्येक धंद्यात आहे. कुठला जरी धंदा करायला गेला असता तर त्याच्यात अडचणी आहेतच, पण ज्याची मनाची तयारी असेल, ज्या धंद्यात जो धंदा आपण करू शकतोय मनापासून केला तर निश्चित प्रमाणात त्याला यश. मगाशी आपण बोललात की आमच्या घरातले आम्ही 3 भाऊ एकत्र आहे, भावांची सुद्धा मुलं आहेत, तुमचे चिरंजीव सुद्धा इथं आहेत. तुमचं दिवसाचं मग नियोजन कसं राहते या संपूर्ण गोठ्यामध्ये? भैया पण काहीतरी म्हटलं आमच्याकडे आता एक भैया काम करतोय. मी स्वतः 3:30ला पहाटे 3:30ला गोठ्यात येतोय. सर्वजण उठलेले असतात. सुरुवातीला आलं की शेण मागं वडणे, भावांचा मुलगा एक, 2 नंबर 3 नंबरच्या भावाचा एक मुलगा, मी स्वतः आणि थोरला भाऊ, 4 जण 3:30 वाजल्यापासून आणि भैया एक. शेण मागं वडणे, वैरण घालणे, वैरण घातली खाद्य घालणे, एक अर्धा-पाऊण तास विश्रांती घेणे. अर्धा-पाऊण तासानंतर बरोबर 4:30ला धाराला सुरुवात करते. 4:30ला सुरुवात केली की 6 वाजेपर्यंत धारा संपूर्ण होत्यात. 6 नंतर शेण भरून टाकणे आणि पाणी दाखवणे, धुलाई करणे. गायी मुक्त, आता गोटा 1 महिना झाला केलाय मुक्त गोट्यात गायी सोडणे. 7:30-8 वाजेपर्यंत काम पूर्ण होतं. मुक्त गोट्याचा काय काय फायदे होतात? आता आम्ही 1 महिना झालं केले. कारण कसं आहे, धंदा करत असताना इन्व्हेस्टमेंट पण करणं गरजेचे आहे, त्याला आर्थिक पाठबळ पण मिळणं गरजेचं आहे. पण आम्ही हाय त्या धंद्यातच थोडं बचत करत ते केलेलं आहे. कुठल्याही पद्धतीचं लोन न काढता हळूहळू टप्प्याटप्प्याने करत गेलो. त्यामुळं
आम्हाला 1-1.5 वर्षे मुक्त गोठा करण्यासाठी वेळ लागला. पण आता 1 महिना झाला केलाय. पण 1 महिना झाला आम्ही काही गायी धुतलेल्या नाहीत. आता गायींचा तुम्ही एक फोटो घेतलेला आहे. त्यामुळं Direct मुक्त गोठ्यातच हे करतोय. त्यामुळे धुण्याची बचत वाचली, शेण काढण्याची एक बचत जनावर वाचली. धारासाठीच आम्ही गोठ्यात फक्त घेतोय. त्यावेळेला काय असेल ते 2 पाटी शेण गायींचं होते. तर म्हशींचं पण टप्प्याटप्प्यानं मुक्त करायचं नियोजन आहे. याच्यासाठी तुम्ही आता सांगा की भावाभावांचं मग तुमचं कशा पद्धतीने सर करायचं, कारण बघायला गेलं तर आत्ताच्या घडीला म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे की भाऊ तुम्ही एकत्र आहात, मेळ जोडून आहात. भावांची मुलं म्हणजे एक पुढच्या पिढीला एक वेगळा हा आदर्श आहे. आता बघायला गेलं तर भावाभावांच्या मध्ये वाद असते, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघत आलेलो आहे. कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी नेमकं करायला काय लागतं? आई वडिलांची पुण्याई महत्वाची आहे. आई वडिलांचा आशीर्वाद महत्वाचा आहे. आई वडिलांना आम्ही दैवत मानून आजपर्यंत आम्ही 3 भावांनी एकत्र राहत आलो. आई वडील आत्ताच या वर्षी 4-5 महिने झाला आई वारून आणि वडील वारून सर्व 7 महिने एका वर्षात आमचे आई वडील गेलेत. आम्हाला आजही त्याचं या धद्याच्या ह्याच्यातून दुःख होते. कारण आमची आई आम्ही जर काहीतरी कामात आलो, वेळ झाला तरी आम्हाला झोपायला जरी वेळ झाला तरी आई आम्हाला 3 वाजता म्हणजे जागा करायची, आमच्यावरून गोठ्यात यायची. एवढं सहकार्य आई वडिलाच होतं. चिंचीच पुण्याई त्यांचाच आशीर्वाद आणि त्यांच्या कर्तृत्वावर आम्ही इथून पुढे जोपर्यंत आम्हाला जमवता येईल तेवढं जमवत जाणार. नेते मंडळींनी मागे हे केला, प्रत्येकानं आपल्या आपल्या पद्धतीनं गोठा वगैरे उभारायला चालू केला. म्हणजे सांगितलंय की दुग्ध ह्याच्यामध्ये दूध वाढवायचं असेल, म्हणजे म्हशीचं दूध वाढवायचं असेल तर सगळ्यांनी आपण म्हशी खरेदी करायला पाहिजे. तुम्हाला देखील आव्हान केलं, त्या आव्हानाचा स्वीकार करून तुम्ही गायींच्या वरून डायरेक्ट म्हशींच्या वरती आलात. निर्णय घेतलेला योग्य वाटते की अयोग्य वाटते, काय वाटतं? अतिशय निर्णय योग्य आहे. कारण म्हशीचं सरासरी आम्ही बघितलं, गायीचं सर्वसाधारण एका व्यताला 1,00,000-1,15,00,000 30-35 हजार पर्यंत गायीचं दूध होते. पण गायीचा त्याचा खर्च काढला, खाद्य आणि त्याचा मेंटेनन्स खर्च काढला तर ते गायी काटावर आहे. पण म्हशींचं निश्चित रूपानं म्हशी सुद्धा एक म्हस आमची आता 1.5 लाखापर्यंत अवरेज एका व्यताचं दूध झाले. 1.5 लाखापर्यंत सरासरी 20च्या वर म्हशी दिल्यात. पण मेंटेनन्स 0 आहे. फक्त गाभांचं लक्ष स्वतःच असणं, जरी कामगार असला कोण जर असलं स्वतः लक्ष देणं गरजेचं आहे. काही हरियाणाच्या 70-80% म्हशी संडास करताना त्यांची घाण पडत्या. त्यामुळं त्यावेळेस बघणं गरजेचं आहे. आणि वेळेत गाव गेला तर निश्चित गायीपेक्षा म्हशी ह्या निश्चितच परवडते. आता मला सांगा, ह्या धंद्याचं आर्थिक गणित कसं असतं? एखाद्या वेळेला आपण जर का धंदा करायचा झाला तर त्याचं आर्थिक गणित जर का कोलमडलं तर तो धंदा टिकत नाही. ह्या धंद्यामध्ये नवीन जो काही दूध उत्पादक शेतकरी असणार आहे तर त्यानं काळजी काय घ्यायला पाहिजे? समजा एखाद्या वेळेला ठरवलं की 10 म्हशी हरियाणावरून आणायचे तर त्या आणताना काळजी काय घ्यायला पाहिजे? त्याच्यामध्ये असताना इन्व्हेस्टमेंट किती करायला पाहिजे आणि त्याचं गणित कसं ठेवायला पाहिजे? जर एखादा शेतकरी एका वेळी 10 म्हशी घेत असेल तर टप्प्याटप्प्यानं घेणं गरजेचं आहे. 10 म्हशी एकाच वेळी जर व्याल्याला आणल्या तर त्याचा भाकर काळात पण आपलं खर्च आणि खाद्य चालायला पाहिजे. टप्प्याटप्प्यानं आम्ही त्याच पद्धतीने गेलो. पहिल्या वर्षी 9 आणल्या, 4 महिन्यानंतर त्यातल्या 2-3 गाभ लागल्यानंतर 4 आणल्या, त्या सगळ्या गाभ लागल्यानंतर एका डावात नंतर 9 आणल्या. असं टप्प्याटप्प्यानं आम्ही करत गेलो. त्यामुळे आम्हाला त्याची अडचण भासली नाही. पण जेणेकरून नवीन करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा एका डावात 10 आणण्यापेक्षा 5-5 2 टाइम 4 महिन्याच्या प्रेडनं आणलं तर निश्चित रूपाने त्याचं गणित अतिशय म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचण येणार नाही. आता बघायला गेलं तर जातीवंत जनावरांच्याकडे लोकांचा कल दिसतोय. लोकलची जे काही जनावर आहेत ती करायची नाही, अशा पद्धतीने बरेच वेळेला आपण सांगत असतात की जातीवंत जनावर निवडा तरच तुम्हाला फायदा होईल. तुमचा या संदर्भातला काय अनुभव? 100% बरोबर आहे. जातीवंत जनावर हे 100% दुधाला अतिशय चांगलं दिसते. आम्हाला सुद्धा पटत नव्हतं. ज्यावेळेला आमचे दैवत आणि नेते बंटी साहेबांनी आवाहन केलं, मला सुद्धा मी गाडीतनं पहिली म्हस खरेदी करत असताना सुद्धा मी डोक्यात माझ्या विचार म्हस जास्तीत जास्त दूध किती देत्या? 7-8 लिटर आम्ही बघतोय. पण खऱ्या अर्थानं हरियाणामध्ये 20-20 लिटर दूध आम्ही बघितलं. आम्हाला कळना म्हशी एवढं दूध कसं देतात. आमच्या इथल्या गायी 20 लिटर देताना नाकीनं देतात, पण म्हशी 20-20 लिटर दूध देतात. आम्ही एक अंदाज केला, आपल्या तिथे एक 13-14 लिटर जर दूध देत असेल तर आपल्या तिथे एक 10 लिटर तरी देईल असा एक अंदाज करून केला. तर निश्चित रूपानं आपण जर
चाऱ्याचं ते नियोजन वेळेनुसार केलं तर तिथल्यापेक्षा आपल्याकडे दूध निश्चित ज्यादा निघतं. तुमच्या जनावरांचं दिवसाचं चाऱ्याचं काय नियोजन आहे दिवसभरात? दिवसभरात आम्ही जवळजवळ 6 बोध म्हणजे 6 × 300 किलो चारा जनावरांना देतोय आणि एक 6-7 मुळ्या ऊसाच्या होतील किंवा ऊस नसेल त्यावेळेला हत्ती घासाचं 6-7 मोदळ असं सर्वसाधारण दिवसाचं गणित आम्ही जवळजवळ या सर्व जनावरांना म्हणजे 50 जनावर मोठी आहेत त्याच्या खालोखाल थोडी वासरं रेडका आहे त्याच्या खालोखाल थोडी आहेत असं सगळ्या जनावरांच्या मध्ये एक 300 किलो चारा सुका आणि तो एक सर्वसाधारण एक 100 किलो होईल असं 300-400 किलो चारा आम्ही देतोय. आता जनावरांमध्ये गायी किती आहेत, म्हशी किती आहेत, रेड्या किती आहेत, कसं आहे? आता 32 जनावर आपली मोठी म्हशी आहेत. आता दुधाच्या म्हणजे गाभण दूध गाभण गिव्याय झालेल्या असं बघितलं आता 32 तुम्ही बघितल्या 32 मोठ्या म्हशी आहेत. 16 गायी मोठ्या आहेत आणि त्याच्या खालोखाल 7 पाड्या आता त्यातल्या 2 गाभ गेल्या बाकीच्या 5 गाभाला आलेल्या आहेत. रेडी एक गाभ गेल्या त्याच्या खालोखाल 3 रेड्या गाभण आहेत. असं टप्प्याटप्प्यानं जवळजवळ 70 जनावर आपल्याकडे आहे. त्यांचं दुधाचं नियोजन कसं असतं म्हणजे किती लिटर दूध जाते त्यातनं आपल्याला आर्थिक कशा पद्धती? आजच्या परिस्थितीला जर बघितलं तर आपलं म्हशीचं जवळजवळ 240 प्लस दूध आज दूध संस्थेला जाते आणि गाईचं बघितलं तर 170-75 लिटर आज दूध संस्थेला दूध जाते. आपलं वासरांना पाजून घरी म्हशीचं दूध ठेवून एवढं दूध जाते. सर्वसाधारण 1,95,93,90 हजारच्या वरती 10 दिवसाचं आपलं बिल होते. त्यातनं खाद्य 1,10,000 पर्यंत खाद्य होते सगळ्या जनावरांचं. ते जाऊन बाकीचं वैरण ते खर्च जाऊन एक 40,000 रुपये 10 दिवसाला आम्हाला राहतात. आणि आम्ही 3 जण भाऊ या ठिकाणी सर्व नुसतं हेच करत नाही तर मी नोकरी करतोय. 5-6 एकर जमीन आहे त्यामुळे ती जमीन वगैरे बाहेरली कोण माणसं घेत नाही. आम्ही स्वतः घरात सगळी करतोय. शेतीसोबत जोडधंदा शेतीसोबत जोडधंदा निव्वळ जनावरच म्हणून थांबत नाही. बाकी सगळं शेती करून सगळं करतोय. मला सांगा धंदा परवडतोय का? आता मगाशी मी सांगितलं तुम्हाला मनापासून केला तर कुठलाही धंदा परवडतोय. फक्त हा कष्टाचा आहे. कष्ट करायची मानसिकता माणसाची असेल तर 100% परवडतो. बरोबर. आता सगळा हिशोब केला तर सर्वसाधारण सगळा जरी काटच्या धंदा तंतोतंत केला तर 20% मार्जिन हे धंद्यात आहे. दूध कुठे घालताय? आम्ही दूध संस्था आपल्या 2 गोकुळच्या दूध संस्था आहेत. दोन्ही दूध संस्थेत आपलं दूध आहे. दोन्ही दूध संस्थेचं जवळजवळ 1100-1150 लिटर आज संकलन आहे. गोकुळलाच आहे. गोकुळला पूर्वीपासून आमच्या भागात गोकुळच्या डेऱ्या असल्यामुळे ते गोकुळशी संलग्न असल्यामुळे गोकुळलाच आहे. संघाच्या कुठल्या योजनांचा फायदा घेताय का? संघाच्या डॉक्टरांची सुविधा चांगल्या पद्धतीची आहे. फक्त डॉक्टरांचं कमतरता भासायला लागल्या. चांगल्या क्वालिटीचं डॉक्टर आज संघाकडे परवडणार म्हणून गव्हर्नमेंट जॉब मध्ये जायला लागल्या. तर संघाने त्यात जरा सुधारणा करून बाकीचा खर्च बाकीच्या ह्याच्यापेक्षा डॉक्टरांची सुविधा जरा कमी पैशात राज्यात कुठे बघितलं तर गोकुळची आहे. पण डॉक्टर चांगल्या क्वालिटीचं देणं महत्वाचं आहे. काय नवीन जे काही दूध उत्पादक शेतकरी आहेत ह्या धंद्याकडे वळू इच्छिणारे आहेत किंवा बेरोजगार तरुण आहेत त्यांना सल्ला काय द्याल ह्या धंद्याकडे वळण्यासाठी? बेरोजगारांना आजच्या युगात काय झाले मुलांना गाडी मोबाईल झाला आणि 10,000च्या ठिकाणी 7,000 मिळून दे पण ते गाडीहून नोकरी करावीशी वाटते. पण निश्चित मी तरुण बांधवांना सांगतो स्वतःची जागा असेल 10 गुंठ जरी क्षेत्र असेल तर एक 4 जनावर पाळून आपण लोकांच्या कामाला जाण्यापेक्षा आपला धंदा चांगल्या पद्धतीचं करणं गरजेचं आहे. आम्ही आज आमचा मोठा व्यवसाय आहे. आमची एक मानसिकता नाही. आज आमचं 50 वय झाले पण युवकांना पळण्यासाठी यात मोठा वाव आहे. दुधापासून अनेक पदार्थ निर्माण करता येतात. त्याच्यात त्या तरुणांनी जर लक्ष घातलं तर निश्चित आमचं आज 57-58 रुपयानं दूध संघाला दूध जाते. ते जर स्वतः पदार्थ करत बसलो आणि ते जर मार्केटिंग केलं तर निश्चित रूपाने 1 लिटरला 80-85-90 रुपयेपर्यंत भाव मिळेल. आणि जर एवढा भाव मिळाला तर निश्चित आपण जे पैसे मिळवतो त्याच्या 4पट पैसे नफा त्याच्यात राहणार. तर आज आपण भुयेवाडीमध्ये आहे. भुयेवाडी या गावातील एक दूध उत्पादक शेतकरी संभाजी खोत आणि त्यांचे जे काही बंधू आहेत त्यांच्या समवेत आपण आज म्हणजे त्यांच्या गोठ्यावरती येऊन पूर्ण त्यांच्या गोठ्याचं जे नियोजन आहे ते आपण बघितलेले आहे. जवळपास 70 ते 80 असणारी जनावरे आणि ह्या संपूर्ण जनावरांचे जे दूध आहे ते गोकुळ दूध संघाला ते घालत त्यांनी कशा पद्धतीने आर्थिक प्रगती साधलेली आहे हे त्यांनी आपल्याला मुलाखतीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर अशाच पद्धतीच्या मुलाखतीसाठी अशाच पद्धतीच्या अपडेटसाठी तुम्ही अजून केके न्यूज चॅनलला फॉलो केले नसेल तर फॉलो करा. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथे थांबतो. केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वारेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.